राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या आणि आनंदाची देखील बातम्या आलेली आहे। सर्व काही बातम्या आपण पाहणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। पहिलीच महत्त्वाची बातमी, कांद्यावरील 20% निर्यात शुल्क हटवा, नसता आंदोलन करू, राजू शेट्टी यांचा इशारा। सध्या जर पाहायला गेलं तर केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर 20% शुल्क लावलेले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची कोंडी होत आहे। त्यामुळे आता केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क तातडीने हटवावी अशी मागणी सध्या करण्यामध्ये येत आहे। मोठी बातमी, शासकीय लाभासाठी ई-पीक पाहणी ॲग्रिस्टॅक आवश्यक, शेतकऱ्यांनी तात्काळ करून घ्यावे, महसूल विभागाचे शेतकऱ्यांना आव्हान। सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना ॲग्रिस्टॅक योजनेचा लाभ घेण्याचे आव्हान सध्या करण्यात येत आहे। केवायसी नाही मग अनुदान नाही। सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा होत असली तरी अनेक शेतकऱ्यांनी अद्यापही केवायसी केली नसल्यामुळे त्यांचे नुकसानीचे अनुदान लटकले आहे। केवायसी केल्याशिवाय संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदानाची रक्कम ही जमा होत नाही, त्यामुळे सध्या शेतकऱ्यांना वारंवार केवायसी करण्याचे आवाहन केले जात आहे। सद्यस्थितीमध्ये आता गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होत असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे। तसेच नुकसान भरपाईसाठी पात्र असलेले जिल्हे पुढे पाहणार आहोत। व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। दरवाढीच्या आशेने कापूस घरातच। सध्या जर पाहायला गेलं तर आता दरवाढीच्या आशेने शेतकऱ्यांचा कापूस घरातच आहे। स्थिर दरामुळे शेतकऱ्यांच्या काळजीमध्ये वाढ होत असल्याचे चित्र असून वेचणीचा खर्च देखील यावर्षी वाढलेला आहे। कापूस सोयाबीन अनुदानासाठी शेवटची संधी। सध्या जर पाहायला गेलं तर कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाचा लाभ घेण्याकरिता सध्या शेतकऱ्यांना आदर संमती आणि ना हरकत प्रमाणपत्र देण्याचे आवाहन केले जात आहे। मुख्यमंत्री फडणवीसांकडून 100 दिवसांच्या कार्यक्रमाचा आढावा, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा देखील सहभाग। ई श्रम कार्ड धारकांना मिळणार आता रेशन कार्डचा लाभ। सध्या जर पाहायला गेलं तर आता ज्या कामगारांकडे ई श्रम कार्ड आहे त्यांना आता रेशनचा देखील लाभ होणार। ठिबक सिंचन योजनेचे 716 कोटी रुपये थकले, मागेल त्याला ठिबक पण पैसे कधी, योजना निवडणुकीपुरती होते का, शेतकऱ्यांचा प्रश्न। सध्या जर पाहायला गेलं तर आता मागेल त्याला ठिबक पण पैसे कधी असा प्रश्न सध्या शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात असून आता ठिबक सिंचन योजनेचे 716 कोटी रुपये थकीत असलेली रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावरती अदा करावी अशी मागणी सध्या जोर धरीत असल्याचे चित्र आहे। शेतमालाची आवक वाढली, दर घसरले। सध्या जर पाहायला गेलं तर आता बाजार समितीमध्ये हमीभाव कुठे असा देखील शेतकऱ्यांचा प्रश्न। शेतकऱ्यांनी फार्मर आयडी त्वरित काढून घ्यावी, शेतकऱ्यांना आव्हान। सध्या पाहायला गेलं तर शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना फार्मर आयडीचे आव्हान। जिल्ह्यातील 50,000 महिलांना मिळणारे मोफत साडीचे वाटप, अंत्योदय रेशन कार्ड धारकांना मिळत आहे वर्षामधून एक साडी, राज्यातील महिलांना मोठा दिलासा। शेतकरी कर्जमाफी अभियानासाठी 2 मार्चला कोपरगावमध्ये बैठक। सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा असून शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिलेले पूर्ण करावे, शेतकऱ्यांची मागणी। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, सध्या जर पाहायला गेलं तर जून ते सप्टेंबर 2024च्या दरम्यान अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतजमिनीच्या झालेल्या नुकसान मदतीसाठी राज्य सरकारने अखेर मंजुरी दिली असून आता नाशिक, पुणे, नागपूर, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील 23,065 शेतकऱ्यांच्या खात्यावरती 29 कोटी 25 लाख रुपयांचा निधी हा जमा करण्यात येणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती दिलासा मिळणार आहे। त्याचबरोबर नुकसान भरपाईसाठी पात्र असलेले पुढील जिल्हे देखील आपण पाहणार आहोत। त्याकरिता या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा। 41,709 शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षा। सध्या जर पाहायला गेलं तर चांदवड तालुक्यातील 41,709 शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षा कायम असून तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्याची मागणी। महत्त्वाची बातमी, नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता लवकरच होणार खात्यावरती जमा, शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे आव्हान। सध्या जर विचार केला तर आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच नमो शेतकरी योजनेच्या 6व्या हप्त्याची रक्कम ही जमा करण्यात येणार आहे, त्यामुळे आता या योजनेचा लाभ घेण्याकरिता सध्या शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे आवाहन केले जात आहे, कारण की केवायसी केले तरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्त्याची रक्कम ही वर्ग करण्यात येणार असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांनी तात्काळ केवायसी करून घ्यावी। सद्यस्थितीमध्ये आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेच्या 19व्या हप्त्याची रक्कम ही जमा झाल्यामुळे सध्या शेतकऱ्यांना दिलासा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर आता 2,000 रुपयांची रक्कम लवकरच मिळणार।
बळीराजाला कर्जमाफीची आस, बँकांना वसुलीचा फास. सध्याची स्थिती. सध्या जर विचार केला तर आता वसुली अभावी राज्यातील बँका, सोसायट्या गोत्यामध्ये असल्याचे चित्र आहे. त्याचबरोबर आता आगामी अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल का याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांची अनेक दिवसांची प्रतीक्षा ही आता संपणार असून येत्या अर्थसंकल्पामध्ये राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल का असा प्रश्न सध्या राज्यातील शेतकरी उपस्थित करत असल्याचे पाहायला मिळत आहे. 1 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती 137 कोटी रुपयांची रक्कम जमा. तसेच शेतकऱ्यांना KYC करण्याचे देखील आव्हान. सध्या जर विचार केला तर आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होत असली तरी सध्या शेतकऱ्यांना KYC करण्याचे आव्हान केले जात आहे. कारण की KYC केली तरच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होणार आहे. सद्यस्थितीमध्ये आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती तब्बल 137 कोटी रुपयांची रक्कम ही जमा झाली असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांना दिलासा मिळत असल्याचे चित्र आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा, जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील नुकसान भरपाईची अपडेट आपण व्हिडिओच्या पुढे पाहूया. नाफेडतर्फे तूर खरेदीसाठी नोंदणी सुरू. सध्या जर विचार केला तर आता नाफेड मार्फत राज्यातील शेतकऱ्यांची तूर ही खरेदी करण्यास सुरुवात झाली असून सध्या शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करण्याचे देखील आवाहन केले जात आहे. सद्यस्थितीमध्ये आता तुरीला 7,550 रुपयांचा हमीभावाने दर मिळत असल्याचे चित्र आहे. ठिबक व तुषार सिंचन योजनेच्या अनुदानाचा जाहीर आला. महाडीबीटीद्वारे थेट मिळणार शेतकऱ्यांना पैसे. सध्या जर पाहायला गेलं तर आता थकीत रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होण्यास सुरुवात झाली आहे. वांबोरीमध्ये कांदा 2,600 रुपयापर्यंत. सध्या जर पाहायला गेलं तर या ठिकाणी कांदा लिलावामध्ये 1,591 कांदा गोण्याची आवक झाली होती, तर 1 नंबरच्या कांद्याला या ठिकाणी 2,600 रुपयांचा दर मिळत आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा शेतकरीच, कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांचे प्रतिपादन. सध्या जर पाहायला गेलं तर शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतीचा आत्मा हा शेतकरीच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प पूर्ण करण्यासाठी आम्ही कृषी क्षेत्रामध्ये सतत काम करत असल्याचे प्रतिपादन देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केले आहे. मान्सूनचा पाऊस यंदाही चांगलाच राहणार, जागतिक हवामान केंद्राचा अंदाज. सध्या पाहायला गेलं तर देशात 2025च्या मान्सून हंगामामध्ये पाऊस कसा पडेल असा प्रश्न उपस्थित केला जात असला तरी आता मान्सूनचा पाऊस यंदाही चांगलाच राहण्याचा अंदाज जागतिक हवामान केंद्राने वर्तवला असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. सरकार सोयाबीनची खरेदी सोडून विक्रीच्या मागे लागले. शेतकरी दुहेरी संकटामध्ये. नाफेडने विक्री केल्यास भाव आणखीन पडणार, शेतकऱ्यांना चिंता. सध्या जर विचार केला तर सरकारने यावर्षी 20 लाख टनाच्या दरम्यान सोयाबीनची हमी भावाने खरेदी केली. खरेदी केलेल्या सोयाबीनची विक्री आता बाजारामध्ये करणार असल्याचे नाफेडने म्हटले आहे. आधीच बाजारामध्ये सोयाबीनचे भाव पडलेले आहेत, त्यातच आता नाफेडने खुल्या बाजारामध्ये सोयाबीनची विक्री केल्यास भाव आणखीन पडतील. त्यामुळे आता सोयाबीनची विक्री सरकारने 15 जुलैनंतर करावी अशी मागणी सध्या शेतकऱ्यांमधून केली जात आहे. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांना आता या मागणीला यश मिळेल का असा देखील प्रश्न उपस्थित झालेला आहे. मोठी बातमी. सरकारने आता शेतकऱ्यांना वार्षिक 12 ऐवजी 15,000 रुपये देण्याची केली घोषणा. शेतकऱ्यांना मिळणारा दिलासा. सध्या जर विचार केला तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि दिलासा देणारी घोषणा केली असून आता नमो शेतकरी योजनेच्या मानधनामध्ये तब्बल 3,000 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार आता शेतकऱ्यांना वार्षिक 12,000 रुपये ऐवजी 15,000 रुपयांचा लाभ हा मिळणार आहे. PM किसान योजनेचा 19वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा. शेतकऱ्यांना मिळाला दिलासा. सध्या जर पाहायला गेलं तर आता देशातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती तब्बल 22,000 कोटी रुपयांचा निधी हा जमा झाल्यामुळे शेतकऱ्यांना सध्या दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांसाठी 3,36 लाख रुपयांचा निधी. सध्या जर विचार केला तर आता बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होत असून आता शेतकऱ्यांसाठी तब्बल 3,36 लाख रुपयांचा निधी हा राज्य सरकारने मंजूर केला आहे. त्यानुसार आता बुलढाणा जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. तूर खरेदीचा मार्ग झाला मोकळा. शेतकऱ्यांना मिळणारा दिलासा. सध्या पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये तूर हमीभावाने खरेदी करण्यास सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर आता साठवण्यासाठी खासगी गोदामे देखील भाड्याने घेणार असल्याचे सध्या सांगण्यात येत आहे. महत्त्वाची बातमी. केळी उत्पादकांचे नुकसान वाऱ्यावर. टक्केवारीच्या घोळामध्ये अडकले पंचनामे. सध्याची स्थिती. सध्या जर विचार केला तर खानदेशामध्ये 2024 डिसेंबर या महिन्यामध्ये नुकसान झाले होते. त्याकरिता आता पंचनामे होण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा कायम.
शेतकरी सन्मान निधीमुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा. सध्या जर पाहायला गेलं तर शेतकरी सन्मान निधी योजनेमधून शेतकऱ्यांना जी थेट आर्थिक मदत होत आहे, त्यामुळे अल्प व सीमांत शेतकऱ्यांना कर्जाचा भार कमी करण्यास मदत होत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी अर्थसंकल्पामध्ये जाहीर होण्याची अपेक्षा. सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यातील शेतकऱ्यांवर 31,000 कोटींचा बोजा. तर शेतकरी मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या दररोज जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.